अरे काय कुठं मंडपात परीक्षा असतात काय? हा व्हिडिओ पाहिला आणि मला गावाकडले महे जुने लग्नाचे दिवस आठवले है ना. लग्नाला जेवायला जाणं, झालरी मंडप असणं, पाहुण्याला पत्रवळी असणं आणि आपल्याला आपल्या घरचं ताट घेऊन जाणं, जेवणं बंबाट आणि ताट धुवून वापस येणं. तर हे जे झालरी मंडप आहे हा लग्नाच्या पंक्तीचा नाही, तर हा 10वीच्या बोर्डाच्या पेपरसाठी केलेली व्यवस्था आहे. पहिले सेंटरवाल्या हाना बीड जिल्ह्यामध्ये कुर्ला या ठिकाणी घडलेली घटना आहे. तुम्हाला माहीत पाहिजे भाऊ, ही एक रूम असती, त्या रूममध्ये 24 लेकरं बसले पाहिजे, एक गार्ड असला पाहिजे, भरारी पथक येऊ नये म्हणून 1.5-2 किलोमीटरवर भला मोठा खड्डा खणला पाहिजे, तिथे एक चीप असला पाहिजे, याच्यातून तो पास झाला पाहिजे आणि त्यानं गरिबाचा कार्यक्रम पुढे ठोकला पाहिजे. देशाला महासत्ता बनवायची, मग या देशातल्या 10वीच्या लेकरांचे तुम्ही शुल्क घेता, त्या पेपरची व्यवस्था तुम्ही करू शकत नाही. त्याच्यानंतर पालक विचारला, तुम्ही डायलॉग घालता की अचानक पोरं जास्त आले. याचं कारण पोरगं तो शहरामध्ये चांगल्या कोचिंग क्लासेसला ट्युशन करायले आणि त्याला चांगले मार्क पडावे म्हणून त्याचं तू कॉपी सेंटर निवडायला. मग ऐन टायमाला असे लेकराचे वांदे व्हायलेत का नाही, याला दोषी यंत्रणा प्रथमतः पालक आहे. आम्हीही कॉपी सेंटरवर पास झालो, पण नंतर कळलं जीवनात मोठं होण्यासाठी खरा अभ्यासच कामा येतो बरं का. म्हणून शासनाला विनंती आहे, सेंटरवर कारवाई करा. इथं लेकरांना मंडपात बसण्याची वेळ कोणामुळे आली, कशामुळे आली, तिथं कोण यंत्रणा होती, त्या सर्वांवर कारवाई करून, म्हणजे हा शिक्षणाचा भोंगळा कारभार आहे, यानं भारत महासत्ता बनणार नाही. लेकरांची ही व्यवस्था या देशात होत असेल तर अलीकडं तुम्ही आर्थिक बजेटमध्ये 1,39,289 कोटी रुपये शिक्षणावर खर्च करणारे असे सांगितले आहे. मग त्याच्यासाठी नवीन मंडप फक्त पाठवा आणि अशीच व्यवस्था चालवा, अशी विनंती.